हे जग साऱ्यांचे आहे। आपल्या यादीपासून या जगात वास्तव्य असलेल्या सगळ्या प्राण्यांमुळे हे निसर्ग चक्र सुरू आहे। प्राण्यांची काळजी घेऊया, त्यांचे अस्तित्व मान्य करूया। नमस्कार, मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत करते माझ्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे जागतिक वन्यजीव दिन। या दिवसावर मी तुम्हाला थोडीफार छानशी माहिती सांगणार आहे। चला तर मग जाणून घेऊया। प्राण्यांची उत्पादने खरेदी करू नका। फॅशनच्या नावाखाली दरवर्षी लाखो प्राण्यांची हत्या केली जाते। ही उत्पादने परिधान केल्याने तुम्ही तुमच्या कपड्यांसाठी आणि फॅशनच्या गरजांसाठी प्राण्यांच्या शोषणाचे समर्थन करत असल्याचा संदेश पाठवतो, जे नैसर्गिक उत्पादनांद्वारे उत्तम प्रकारे पूर्ण केले जाते। तसेच लुप्तप्राय प्राणी उत्पादने जसे की हस्तिदंत किंवा प्राण्यांच्या शरीराचे इतर भाग खरेदी करू नका। शाकाहारी व्हा। तुमच्या आहारात अधिक भाज्या आणि फळे समाविष्ट करून आणि मांसाचा वापर कमी करून निरोगी अन्न निवड करा। झाडे लावा, झाडे आणि झुडुपे लावा आणि तुमच्या शेजारच्या पक्ष्यांसाठी आणि झाडांवर राहणाऱ्या प्राण्यांना आश्रय स्थान द्या। पहाटे उठून पक्ष्यांचे आवाज आणि गाण्यांच्या वाद्यवृंदात जाण्याची कल्पना करा। पक्ष्यांना खायला द्या। तांदूळ, बाजरी, चणा इत्यादी धान्य तुमच्या छतावर किंवा खुल्या बाल्कनीमध्ये पसरवा। जागतिक वन्यजीव दिनाचा इतिहास। पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही विकृतांकडून पृथ्वीवर दुर्मिळ वृक्ष, दुर्मिळ प्राणी, झाडांच्या प्रजातींची तस्करी करण्यात येते। याला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले। संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2013 ला यासाठी विश्व वन्यजीव दिवस 3 मार्चला घोषित केला। त्यानुसार 3 मार्चला दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो। पृथ्वीवरील प्रत्येक वन्यजीवाला मानवासारखाच राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार असल्याचे या दिवसातून पटवून देण्यात येते। 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्याची सुरुवात थायलंड पासून करण्यात आली। पृथ्वीवर असलेल्या जंगली जीवांना मुक्तपणे संचार करण्याचा आणि त्यांच्या हक्काबाबतची जागरूकता वाढवण्याबाबत या जागतिक वन्य दिनातून पटवून देण्यात आले। वन्यजीवांचे अनुवांशिक, वैज्ञानिक सौंदर्यासहित विविध बाबतींच्या अभ्यासाला चालना देण्याचे धोरणही यावेळी पटवून देण्यात आले। त्यामुळे थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या पहिल्या वन्यजीव दिनापासून ते आजपर्यंत जागतिक वन्य दिनाला संयुक्त महासभा विविध थीम घेऊन कार्य करते। यावर्षी जागतिक वन्यजीव दिनाची पार्टनरशिप फॉर वाईल्ड लाईफ कॉन्व्हर्सेशन ही थीम असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे। जागतिक पातळीवर नागरिकांचे जीवन जल आणि जंगलावर अवलंबून आहे, मात्र तरीही अनेक जंगली प्राण्यांच्या आणि वनसंपत्ती तस्करी करण्याच्या घटना घडत होत्या। त्याला आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 3 मार्च 1973 ला वन्यजीव आणि वनस्पतीच्या व्यापाराला रोखण्यासाठी करारावर CITES सही केली होती। त्यानंतर थायलंडमधील बँकॉक येथे संयुक्त राष्ट्र संघाचे अधिवेशन 20 डिसेंबर 2013 ला आयोजित करण्यात आले होते। या अधिवेशनात वन्यजीवाच्या तस्करीला रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले। तेव्हापासून 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो। आता मी तुम्हाला प्राण्यांचे मनोगत सांगणार आहे। तुमच्या विश्वामध्ये यायची नव्हती इच्छा कधीच आमची, तुमच्या विश्वामध्ये यायची नव्हती इच्छा कधीच आमची। तुम्हीच शिरला घरात आमच्या, कत्ल करूनी सर्व वनाची, कत्ल करूनी सर्व वनाची। अपुरी पडता वने आमची, अपुरी पडता वने आमची। घटली संख्या वन्यजीवाची, अन्न पाणी ही आमचे लुटले। ओसरली आशा जगण्याची, ओसरली आशा जगण्याची। वन आता नशिबी आली, वन आता नशिबी आली। आजचा वंश टिकवण्यासाठी वस्तीमध्ये तुमचं शिरतो, फक्त जीव वाचवण्यासाठी, फक्त जीव वाचवण्यासाठी। चला संकल्प करूया, वन्यजीवाचं रक्षण करूया। चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते एवढेच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला तुमच्या परिवारास वन्यजीव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला तर मग भेटू एका व्हिडिओ सोबत, एका नव्या माहिती सोबत। हर हर महादेव। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।